त्याची वारसदार समर्थ रामदासी निर्माण होणारी कार्यशाळा म्हणजे अरुण गोडबोले. ज्येष्ठ साहित्यिक, महान साहित्यिक विजय तेंडुलकरांना एकदा प्रश्न विचारला की तुमच्या जवळचे सर्वात आवडते मित्र कोणते? त्यांनी पटकन उत्तर दिलं, दत्तप्रसाद दाभोळकर. मला असं वाटतं की आज आपल्या सातारकरांना अभिमान हवा आहे की एक व्यक्ती, महान व्यक्ती, एक शास्त्रज्ञ आज आपल्यामध्ये आहे. आणि गोडबोले कुटुंबीच्या अरुण काकांचे अत्यंत जवळचे सहृदय मित्र म्हणून आज ते गेली कित्येक वर्ष वावरत आहेत. मी त्यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमासाठी आपण संबोधित करा. तर माईक. सन्माननीय विचारमंच आणि विचारमंचासमोरील सन्माननीय मान्यवर, एक आनंददायी, प्रेरणादायी सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक सोहळा आपणासमोर संपन्न होतोय आणि या सोहळ्यात सामील होण्याचा आनंद भाग्य आपल्याला मिळालं, त्याचा आनंद तुमच्या आणि माझ्या चेहऱ्यावर आहे. पण या कार्यक्रमाचं वेगळेपण आणि मोठेपण जरा मला वेगळ्या प्रकारे सांगायचं आहे. आपण कार्यक्रम एवढाच म्हणतोय की आज अरुण काकांचा सहस्त्रचंद्र दर्शन आहे आणि त्यांची 2 पुस्तकं प्रसिद्ध होत आहेत. आजच्या काळात सहस्त्रचंद्र दर्शनाचं नक्की प्रारूप काय आहे आणि या 2 पुस्तकांच्यातलं वेगळेपण आणि मोठेपण मला का वाटलं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. मी आणि अरुण एकाच वयाचे आहोत, म्हणजे खरं पाहता मी त्याच्यापेक्षा 7-8 वर्षांनी मोठा आहे. परंतु ज्यावेळी आम्ही शाळेत होतो, म्हणजे 75 वर्षापूर्वी, त्यावेळी साठी बुद्धी नाटी असं म्हणायचं आहे. षष्टब्दी फार रुबाबात मोठ्या प्रमाणात साजरी करायचे, कारण साठीनंतर माणूस 2-3 वर्षात निरोप घ्यायचा. त्यानंतर गेल्या 75 वर्षात विज्ञानाला अजून नक्की कारण समजलेलं नाही. हे औषधांच्यामुळे झालं आहे, खाण्यामुळे झालं आहे, का माणसाचे जनुक काही करतायत, म्हणून माणसाचं आयुष्य आज जगभर 80 ते 90 या कालखंडात येऊन थांबलेलं आहे. त्यामुळे 80 हे वर्ष ज्याप्रमाणे साठीपूर्वी होती, साठी बुद्धी नाटी किंवा षष्टब्दी समारंभ, त्याप्रमाणे आज खऱ्या अर्थाने सहस्त्रचंद्र दर्शन हा कार्यक्रम आहे. परंतु सहस्त्रचंद्र दर्शनाकडे पाहायचं आहे जगभर, म्हणजे भारतापासून सर्वत्र 2 वेगळे असे विचार आहेत. ते आपण समजून घेतले पाहिजेत आणि ते समजून घेतले तर आपल्याला अरुणची हे 2ही पुस्तकं नीटपणे लक्षात येते. पहिली गोष्ट अशी आहे की पूर्वी जसं होतं साठी बुद्धी नाटी, त्याप्रमाणे सहस्त्रचंद्र दर्शन झालं की आता आराम खुर्चीवर बसायचं, म्हणजे वर्तमानपत्र वाचायची आणि भ्रमणध्वनीवरनं काही संदेश द्यायचे आणि समोरच्या लोकांना हवे असले नको असले तरीही आपण काहीतरी सल्ले देत राहायचे. ही वृत्ती असलेला एक वर्ग आहे आणि त्याच्या पलीकडे पूर्ण वृत्ती असलेला एक वर्ग जगभर आहे. तुम्ही जर फ्रान्समध्ये गेलात तर 80 आणि 90 वर्षाचे म्हातारे ज्यावेळी संध्याकाळी बैठकीला बसतात, बैठक हा शब्द मी बैठक या अर्थानेच वापरतो, तर जेव्हा बैठकीला बसतात तेव्हा बैठक संपवून उठताना म्हणतात, लाईफ इज गोइंग टू स्टार्ट टुमॉरो. आत्तापर्यंत आपण जे पाहिलं ते सारं स्वप्नासारखं होतं. स्वप्न होती तशाच या गोष्टी केल्या, त्या गोष्टी आपण करणार होतो, केल्या. उद्या नवे कोरे करकरीत 24 तास आपल्या हातात असतील. लाईफ इज गोइंग टू स्टार्ट टुमॉरो. आणि हेच आपल्याकडे प्रामुख्याने पंजाबमध्ये आहे. पंजाबमधले सरदारजी ज्यावेळी संध्याकाळची बैठक करतात त्यावेळी उठताना त्यांच्या मनात पहिला प्रश्न येतो की आज बाटलीत स्कॉच बहुतेक कमी होती. आणि नंतर ते म्हणतात, जिंदगी का कल चालू होने वाली है. आयुष्य खऱ्या अर्थाने उद्या चालू होणार आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं ते एक फक्त स्वप्नासारखं होतं. आणि ज्यावेळी तुम्ही हे म्हणता त्यावेळी तरुण आणि म्हातारा यांच्यातल्या सीमारेषा तुम्हाला समजतात. ज्याला जेवढं
ज्याला दिवसातले 24 तास कमी पडतात तो तरुण, आणि ज्याला 24 तास खायला उठतात तो म्हातारा. आणि या वयात ज्यांच्याकडे ही जिद्द असते, वी आर गोइंग टू लिव्ह ओनली बट वन्स, बट इफ यू लिव्ह प्रॉपरली वन्स इज इनफ, त्यांच्या दृष्टीने सेकंड इनिंग अधिक महत्त्वाची असते. पण मी तुम्हाला फ्रान्सच्या लोकांनी काय सांगितलं ते सांगितलं, मी तुम्हाला पंजाबमधले लोक काय करतात ते सांगितलं, पण आपल्या अरुणनी जे केलं ते त्याहूनही अधिक वेगळं आणि मोठं आहे. या वेळेत सर्वसामान्यपणे एक गोष्ट होते 80 ते 90मध्ये, आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागतं, हॉस्पिटलवाले वाट बघत असतात, त्यांना हॉस्पिटल चालवायचं असतं. आणि अरुण असाच हॉस्पिटलमध्ये 4 महिन्यापूर्वी गेला होता. त्याला भेटायलाही परवानगी अच्युतही देत नव्हता, पण आम्हालाही माहिती होतं कसं आत जायचं वगैरे, ते आम्हाला अरुणनी शिकवलं होतं. तर आत गेल्यावरती अरुणच्या अंगावर अनेक नळ्या वगैरे पडलेल्या, संबंध असा तो थकलेला वाटत होता, पण ज्याची हिंमत हारली नाही तो कधीच हारत नाही हा मंत्र जगात घेऊन आयुष्यभर अरुण चालत आला, इतरांना चालवत आला. त्यामुळे अरुण यातनं बाहेर पडेल हा विश्वास आम्हाला होता. 2-1 महिन्यापूर्वी अरुण त्यातून बाहेर पडला हेही समजण्यासारखं आहे. पण त्यानंतर 2 महिन्यात अरुणनी 650 पानी पुस्तक लिहिलं. हा चमत्कार आहे, हा अक्षरशः गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जावा असा चमत्कार आहे. अरुणनी खूप पुस्तकं लिहिलीत आपल्याला माहिती आहे. अरुणनी खूप पुस्तकं प्रकाशितही केली, किंवा मराठीतल्या अनेक प्रमुख प्रकाशकांच्या पेक्षा त्यांनी अधिक पुस्तकं प्रसिद्ध केली आणि अनेक लेखकांच्या पेक्षा अधिक पुस्तकं लिहिली. त्यामुळे तो खऱ्या अर्थाने लेखक आणि प्रकाशकच आहे का असंही अनेकांना वाटतं. एवढं त्याचं त्या क्षेत्रातलं कर्तृत्व आहे. पण त्याच्या पलीकडची गोष्ट आहे, अरुणनी जी सगळी पुस्तकं लिहिली त्याची संख्या किमान 40-50 तरी असेल. त्यातली सगळी भाषा ही साधी, सोरळ, प्रवाही, सुबोध आणि तरीही प्रासादिक आहे. आणि तेच त्यांनी या पुस्तकात ठेवलेलं आहे. त्या पुस्तकात हे जे आहे ते तुम्ही समजावून घेतलं पाहिजे. तो जीवनाचा मंत्र आहे. त्या पुस्तकाबद्दल मला जे काही वाटायचं आहे ते मी तुम्हाला 2-3 मिनिटात नंतर सांगेन. त्यापूर्वी त्याच्या पारिजात या कविता संग्रहाबद्दल बोलायला हवं. अरुण कविता करतो हे सातारकरांना माहीत होतं, कारण दर दिवाळीला अरुण छान कविता लिहायचा आणि संदेश शहा आणखी प्रशांत गुजर अतिशय चांगल्या स्वरूपात ते प्रत्येकाच्या घरी पोचवायचे. त्यामुळे अरुण कविता करतो हे सातारकरांना माहीत होतं. अरुणने अनेक गोष्टी केल्या, त्यात त्याने सिनेमे काढले. म्हणजे अरुणच्या वयात ज्यावेळी मी लहान होतो किंवा अरुण लहान होतो, घरातून आम्हाला सिनेमाला जायला परवानगी नव्हती. म्हणजे सिनेमाला जायचं असलं तर घरी एक संबंध बैठक बसायची आणि हा सिनेमा पाहायचा की पाहू नये ठरवायचं. हे करून अरुणने सिनेमे काढले, मराठीत आणि हिंदीत काढले. पण त्याच्या पलीकडची गोष्ट म्हणजे त्या हिंदी आणि मराठी सिनेमांची गीतं पण अरुणनीच लिहिली. हे आपल्याला माहीत होतं. पण अरुण खूप कविता करतोय हे मलाही नीट माहीत नव्हतं. किंवा त्याच्याबाबत फुलला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी असा प्रश्न होता, म्हणून त्याने कदाचित पारिजात नाव दिलं असेल. कारण जेव्हा आपण कविसंमेलनात बोलायचो, इतर साहित्य क्षेत्रातल्या मित्रांशी बोलायचो, त्यावेळी अरुणच्या कवितांचा संदर्भ निघायचा. आणि हे संबंध पुस्तक वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की अरुणने खूप कविता लिहिल्या आणि त्या कविता लिहिताना त्याच्यामागे एक वेगळी वृत्ती आहे. त्याच्या कविता विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमावर उभ्या आहेत. आणि त्या अशा संगमावर उभ्या असताना आपल्याला आश्चर्य वाटेल हा कविता संग्रह वाचताना. आणि जर तुम्ही त्यातल्या पाडगावकर आणि बोरकर यांच्या कविता कधी वाचल्या असतील तर तुमच्या लक्षात येईल की हा पाडगावकर आणि बोरकर यांची बोटं घेऊन पुढे जातोय, बोट धरून पुढे जातोय आणि पुढे त्यांना कुठेतरी पुढे ठेवून
परत फिरतोय का? आपल्याला पाडगावकरांची एक गाजलेली कविता माहिती आहे आणि ती आहे, आनंद यात्री मी आनंद यात्री. हसत दुःखाचा केला मी स्वीकार, वर्षिले चांदणे पिऊन अंगार, प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री, आनंद यात्री मी आनंद यात्री. अरुण त्याच्या पुढे जातो. अरुणच्या कवितेचं नाव आहे आनंद यात्रा. जो खरा आनंद यात्री असतो ना, तो एकटा यात्री म्हणून राहत नाही, तो त्याच्याबरोबर असलेली संबंध यात्रा आनंदी करतो. पाडगावकरांचे जे लक्षात आलं नाही, पाडगावकर माझे चांगले मित्र होते, तुम्हाला माहीत आहे, बोरकर वगैरे होते, परंतु ते त्यांच्याही लक्षात आलं की आनंद यात्री जो माणूस असतो तो आणखी पुढे जातो, त्याच्या भोवतालच्या माणसांना तो आनंद वाटत असतो. किंवा बोरकरांची एक कविता आहे, क्षण आलेला समोर घेऊ करून चोखटा, क्षण आलेला समोर घेऊ करून चोखटा, काल उद्याचा विचार येथे करंटा ओखटा. परंतु अरुण त्याच्या पुढे जातो. अरुण म्हणतो, अजून क्षण किती आहेत कुणालाच कधी कळले नाही. अजून क्षण किती आहेत कुणालाच कधी माहीत नाही. जे कधीच कळणार नाही त्याचा विचार तरी कशाला करायचा. पण एक गोष्ट हातात नक्की आहे, हा क्षण माझ्या हातात आहे आणि या क्षणात मी अधिकात अधिक आनंदी राहीन आणि हा आनंद भोवतालच्या प्रत्येकाला वाटीन, ही भावना मनात पाहिजे. आणि जिथे बोरकर थांबतात तिथे याच्या कविता सुरू होतात. त्यामुळे मला वाटतं की आता सातारचे जे साहित्यातले लोक आहेत तेही माझे मित्र आहेत, त्यांनी आता अरुणच्या या दोन्ही पुस्तकांच्यावर एखादा परिसंवाद घेतला पाहिजे आणि त्यावेळी आपण सर्वजण येऊ. अरुणचं दुसरं पुस्तक महत्त्वाचं एवढ्यासाठीच आहे की अरुणच्या त्या पुस्तकात काय आहे हे सांगणं अशक्य आहे. अशक्य एवढ्यासाठीच की आपल्याला सगळ्यांना अरुणचा संबंध आयुष्य माहिती आहे. तो संपूर्ण पारदर्शक प्रामाणिक असं आयुष्य आहे. अरुणच्याकडे कोणत्याही वयाचा, शैक्षणिक कोणतेही इयत्ता असलेला, आर्थिक स्थिती कोणतीही असलेला, कोणतीही जाती धर्म आणि कोणत्याही विचारधारा मानणारा माणूस जाऊ शकतो. अरुण त्याला मदत करतो आणि त्यामुळे अरुण हे जवळजवळ आज सातारचं ग्रामदैवत झालेलं आहे. त्यामुळे अरुणच्या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत आहेत, मलाही माहीत आहेत. पण अरुणचं हे पुस्तक वाचताना आणखीन एक गोष्ट लक्षात येईल. आपल्याला माहिती आहे की आचार्य अत्रे अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. आचार्य अत्रेंचं मी कसा झालो हे आत्मचरित्र जर वाचलं तर त्यात अत्रेंनी म्हटले की एका अत्रेचे 12 अत्रे आहेत. अरुणचं आत्मचरित्र वाचताना जाणवतं की हे खरं पाहता 17-18 असे काहीतरी अरुण गोडबोले आहेत. आणखीनही असावेत, आपल्याला आत्तापर्यंत कविता माहीत नव्हत्या. आणि या सगळ्या ज्या वेगवेगळे विभाग आहेत ना ते लक्षात घ्या. आचार्य अत्रेंचं उत्तुंग मोठेपण लक्षात ठेवूनही वाणी आणि लेखणी याच्या सामर्थ्यावर त्यांनी सर्व केलं. अरुणने प्रत्येक वेळी ज्याप्रमाणे पारा हातातून आपण दूर फेकतो, कमलदल ज्याप्रमाणे पाणी फेकतं, त्याप्रमाणे विषय बाजूला फेकले. एखादा हुशार मुलगा फार मोठा हे होतो अर्थशास्त्रातला माणूस, त्यानंतर लोकांना करसल्लागार देतो, हे आपण समजू शकतो. त्यानंतर तो युनायटेड वेस्टर्न बँकेचा चेअरमन होतो हेही पटू शकतं. त्यानंतर आयुर्वेद अर्कशाळा तो व्यवस्थित आणतो हेही समजू शकतं. पण तो माणूस नाटकात आणि सिनेमात का जातो हे आपल्याला कळू शकत नाही. त्यांनी अनेक सिनेमा काढले, मराठी आणि हिंदी, आणि मराठी सिनेमांना अत्युत्कृष्ट पारितोषिक मिळाल्यावर त्यातून तो शांतपणे बाजूला झाला. आणि हे सर्व करत असतानाही त्यांनी समर्थ वाङ्मय व्यवस्थितपणे वाचलं, पचवलं. आणि तो त्याबाबत आमच्याशी चर्चा करताना समर्थ अजून नीटपणे समजले नाहीत का असं अनेकदा विचारतो. समर्थांचं व्यवहारशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र याबद्दल बोलतो. मध्यंतरी एकदा बोलताना अरुण मला म्हणाला,
आज सातारला किंवा महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे की गणेश चतुर्थीनंतर मूर्तीचं विसर्जन करावं की करू नये, वाहत्या पाण्यात करावं का हौदात करावं. आणि तो म्हणला, अरे आपल्या रामदासांनी आधीच सांगितलं आहे. रामदास म्हणतात, मृत्तिकेचे पूजन करावे आणि स्वयेची विसर्जावे, हे मानेना स्वभावे अंतःकरणासी. देव पूजावा आणि त्यजावा, हे प्रशस्तन वाटे जीवा, त्याचा विचार काही अगत्य असावा. मी हे एवढ्यासाठी सांगितलं की प्रत्येक विषयात चर्चा करताना दुसऱ्या बाजू असतात आणि आपण चुकीचे असू असं समजून दुसरी बाजू समजावून घेणं हे आयुष्यात अतिशय कठीण असतं. ते अरुण करत आला आहे. त्यामुळे संपूर्ण वेगळ्या विचारधारा असलेल्या किंवा आज ज्या विरोधी विचारधारा विखारी झाल्यात त्यातही तो आनंदाने हे करतो. ते त्याच्या आयुष्याचं फलित आहे. मगाशी अनेकांनी सांगितलं की त्याची जेव्हा शताब्दी असेल तेव्हा आपण येऊ, किंवा आपण असं म्हणू शकतो की सहस्त्रचंद्र दर्शन तो झाकी है, सेंचुरी अभी बाकी है. यात प्रश्न फक्त एकच आहे सांगताना. ज्यावेळी चर्चिलचा 75वा वाढदिवस होता त्यावेळी एक तरुण वार्ताहर म्हणाला की आम्ही भाग्यवान आहोत इथे आहोत, आणि माझी खात्री आहे की चर्चिलचा जेव्हा 100वा वाढदिवस होईल तेव्हाही आम्ही इथे त्यांचं चिंतन करायला नक्की इथे असू. चर्चिल म्हणाला, तुमच्या प्रकृतीकडून बघून मला असं वाटत नाही, तुम्ही त्यावेळी इथे असाल. अरुणही मनातल्या मनात हेच म्हणत असेल, कारण तरुण राहण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे 24 तास कमी पडले पाहिजेत आणि नवे नवे विचार, नवे नवे विषय हातात आले पाहिजेत आणि त्याचा सर्वांगीण दृष्टी विचार केला पाहिजे. हे अरुणचं जीवन आणि अरुणची ही पुस्तकं आपल्याला सुचवतात, सांगतात, समजावून देतात. या कार्यक्रमात सामील होण्याचा सन्मान मला मिळाला, याबद्दल आपले आणि सर्वांचे आभार मानून मी थांबतो. खरं मित्रप्रेम कसं असतं हे दाभोळकर सरांच्या वक्तव्यातून दिसतं. इथं निफाडकरांची कविता आठवते, भांडून यार गेला नाही रगेल तो, चिंता करू नका परतेल तो, खांद्यावरी त्याच्या जाईल एकदा मी, समजूत घाला त्याची जेव्हा रडेल तो. इतकं सुंदर असं प्रेम हे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये निर्माण करणारा व्यक्तिमत्व म्हणजे अरुण काका. यानंतर